जेव्हा दुःख वाढतं, संकट येतात आणि अंधार पसरतो, तेव्हा परमात्मा स्वतः अवतार घेऊन भक्तांच्या उद्धारासाठी पृथ्वीवरती येतो. आणि अशाच एका दिव्य क्षणी अक्कलकोटच्या पवित्र भूमीत एक तेजस्वी शक्ती प्रकट झाली. श्री स्वामी समर्थ भक्तांनो, एका अशा महापुरुषाची कथा ज्यांनी कधी स्वतःला देव म्हटलं नाही, पण लाखो भक्तांनी त्यांच्या साक्षात देव पाहिला. एका अशा दिव्य शक्तीची कथा जी आजही जिवंत आहे, जी आजही भक्तांच्या हाकेला धावून येते. अक्कलकोटच्या पवित्र भूमीत प्रकटलेले अनंत कोटी ब्रह्मांड नायक दिगंबर दयाळू श्री स्वामी समर्थ महाराज. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत स्वामी समर्थांची अद्भुत कथा, त्यांचा दिव्य अवतार, त्यांचे चमत्कार, त्यांचे मंत्र, त्यांची पूजा आणि त्यांच्या कृपेचे अखंड अनुभव. म्हणून हे संपूर्ण पारायण शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण कदाचित आज स्वामी तुम्हाला काहीतरी संदेश देणार आहेत. तर ओम श्री गणेशाय नमः, ओम श्री गुरुदेव दत्त. तर स्वामींच्या स्मरणात, त्यांच्या दिव्य लीलांमध्ये आपण तल्लीन होण्यासाठी हे अखंड पारायण सुरू करत आहोत. मन शांत करा, श्वासावरती लक्ष ठेवा आणि हळूहळू ओम श्री स्वामी समर्थ हा जप सुरू करा. कारण जिथे स्वामींचं नाव आहे तिथेच त्यांची उपस्थिती आहे, जिथे श्रद्धा आहे तिथेच त्यांची कृपा आहे, आणि जिथे पूर्ण समर्पण आहे तिथेच जीवनाचा खरा अर्थ सापडतो. या सृष्टीत जेव्हा अधर्म वाढतो, जेव्हा दुःख वाढतं, संकट येतात आणि अंधार पसरतो, तेव्हा परमात्मा स्वतः अवतार घेऊन भक्तांच्या उद्धारासाठी पृथ्वीवरती येतो. आणि अशाच एका दिव्य क्षणी अक्कलकोटच्या पवित्र भूमीत एक तेजस्वी शक्ती प्रकट झाली. कोणी त्यांना येताना पाहिलं नाही, कोणी त्यांचा जन्म पाहिला नाही, पण अचानक ते सर्वांच्या समोर प्रकट झाले. आणि लोकांना जाणवलं की ही साधी व्यक्ती नाही, तर ही एक दिव्य शक्ती आहे. अनेकांनी त्यांना साक्षात दत्तात्रय यांचा अवतार मानला. काहींनी त्यांना श्री नरसिंह सरस्वतीचा पुनर्जन्म म्हटलं. पण जे त्यांच्या जवळ गेले त्यांना एकच अनुभूती आली की हे साक्षात परमेश्वर आहेत. स्वामी समर्थ कधी झाडाखाली बसलेले दिसायचे, कधी एखाद्या गरीब भक्तांच्या घरी दिसायचे, कधी राजवाड्यात, तर कधी रस्त्यावरती फिरतानाही दिसायचे. पण जिथे ते बसायचे तिथेच चमत्कार घडायचा. दुःखी माणसांच्या आयुष्यात आनंद यायचा, निराशेला आशा मिळायची आणि अडचणीत असलेल्याला मार्ग सापडायचा. एक गरीब शेतकरी होता, त्याच्याकडे काहीच नव्हतं. तो रोज स्वामींचं नाव घेत असे, पण तरीही त्याच्या आयुष्यात दुःखच होतं. पण एक दिवस तो खूप रडत होता. स्वामींच्या चरणी गेला आणि म्हणाला, स्वामी, माझं काहीच होत नाही. तेव्हा स्वामींनी शांतपणे त्याच्या डोक्यावरती हात ठेवला आणि म्हणाले, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. त्या एका वाक्याने त्याच्या आयुष्यात परिवर्तन घडायला सुरुवात झाली. आणि काही दिवसांतच त्याच्या शेतात भरघोस पीक आलं. त्याच्या घरात सुख समृद्धी नांदू लागली. अशाच प्रकारे एक स्त्री अत्यंत गंभीर आजाराने त्रस्त झाली होती. डॉक्टरांनी आशा सोडली होती, पण ती अखंड ओम श्री स्वामी समर्थ हा जप करत राहिली. दिवस रात्र मनापासून, आणि स्वामींच्या कृपेने ती पूर्णपणे बरी झाली. हे कोणतंही वैद्यकीय चमत्कार नव्हतं, तर श्रद्धेचं आणि स्वामींच्या कृपेचं फळ होतं. आणखी एक अनुभव असा सांगितला जातो की एक व्यापारी मोठ्या आर्थिक संकटात अडकला होता. त्याच्यावरती कर्जाचं ओझं वाढलं होतं आणि त्याला काहीच मार्ग दिसत नव्हता. शेवटी त्यांनी मनापासून स्वामींचं नाव घेऊन प्रार्थना केली आणि काही दिवसातच त्याला अचानक एक मोठं काम मिळालं, ज्यामुळे त्याची सर्व कर्जे फिटली आणि त्याचं जीवन पुन्हा सुरळीत झालं. तसंच एका आईचा अनुभव सांगितला जातो. तिचं लहान मूल खूप आजारी पडलं होतं आणि डॉक्टरांनी परिस्थिती गंभीर असल्याचं सांगितलं होतं. त्या आईने रात्रभर फक्त स्वामी समर्थ हा जप केला आणि स्वामींच्या चरणी प्रार्थना केली. दुसऱ्या दिवशी मुलाची तब्येत अचानक सुधारली आणि काही दिवसातच ते पूर्णपणे बरं झालं. त्या आईला खात्री होती
की हा स्वामींचा आशीर्वादच होता. स्वामी समर्थांनी नेहमी सांगितलं आहे की श्रद्धा आणि सबुरी ठेवा, कोणाचंही वाईट करू नका, अहंकार सोडा आणि सतत नामस्मरण करा. कारण जेव्हा भक्त मनापासून हाक मारतो तेव्हा स्वामी स्वतः त्यांच्या मदतीला धावून येतात. म्हणूनच आता ओम श्री स्वामी समर्थ हा जप तुमच्या श्वासात मिसळा, तुमच्या मनात रुजवा, तुमच्या चेतनेत पसरू द्या. स्वामींचं तेज तुमच्या भोवती प्रकाशासारखं पसरत आहे असं अनुभवा. ते तुमच्या डोक्यावरती हात ठेवून तुमचं दुःख दूर करत आहेत, तुमच्या आयुष्यातील अडथळे दूर करत आहेत, कृपा वर्षाव करत आहेत. अनेक भक्तांनी अनुभव घेतले आहेत की संकटाच्या क्षणी फक्त स्वामी समर्थ हे नाव घेतल्यावरती अशक्य गोष्टी शक्य होतात. एक भक्त अपघातात अडकला होता. सगळीकडे गोंधळ आणि भीती होती, पण त्याने फक्त एकच नाव घेतलं, स्वामी समर्थ, आणि तो पूर्णपणे सुरक्षित राहिला. म्हणूनच या पारायणात आपण अखंड श्रद्धेने जप करत राहूया. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. हा जप तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण करेल, तुमच्या कुटुंबात सुख, शांती आणि समृद्धी आणेल. आता डोळे मिटा आणि स्वामींचं ध्यान करा. ते तुमच्या समोर बसले आहेत, त्यांच्या चेहऱ्यावरती शांत स्मित आहे. ते तुमच्याकडे प्रेमाने पाहत आहेत, तुमच्या डोक्यावरती हात ठेवत आहेत, तुमचं दुःख घेत आहेत आणि तुम्हाला शांतता देत आहेत. मनात जपा, ओम स्वामी समर्थाय नमः, ओम स्वामी समर्थाय नमः. हा जप तुमच्या अंतर्मनाला शुद्ध करेल, तुमचं जीवन बदलून टाकेल. या पारायणात आपण स्वामींचा प्रकट होण्याचा अध्याय, त्यांच्या भक्तांवर केलेल्या कृपेचा अध्याय आणि त्यांच्या उपदेशांचा अध्याय अनुभवला आहे. प्रत्येक अनुभव आपल्याला एकच शिकवण देतो की स्वामींवरती पूर्ण विश्वास ठेवा, कारण ते सदैव आपल्या सोबत आहेत. शेवटी स्वामींच्या चरणी प्रार्थना करूया, हे स्वामी समर्थ, आमच्यावरती तुमची कृपा कायम ठेवा, आमच्या आयुष्यातील अडचणी दूर करा, आम्हाला योग्य मार्ग दाखवा, आमचं रक्षण करा. आणि पूर्ण श्रद्धेने पुन्हा एकदा जपा, ओम श्री स्वामी समर्थ. भिवू नका, स्वामी तुमच्या पाठीशी आहेत, सदैव होते आणि सदैव राहतील. तर ही कथा तुम्हाला आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी परमात्मा कथासागर या चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करून ठेवा. तोपर्यंत ओम श्री स्वामी समर्थ.